योगा, हॉर्स रायडिंग आणि बाल संस्कारांची मेजवानी. सावेडीतील प्रिशा समर कॅम्प उत्साहात संपन्न. सावेडी येथे माजी महापौर बाबासाहेब वाकळे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला प्रिशा समर कॅम्प 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. 7 दिवस चाललेल्या या भव्य समर कॅम्पला विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या समर कॅम्पचे मुख्य प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक म्हणून बाबासाहेब वाकळे पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कार्यरत यांनी या कॅम्पच्या माध्यमातून मुलांमध्ये शिस्त, संस्कार, क्रीडा भावना आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमास आमदार संग्राम भैया जगताप यांनी प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब वाकळे पाटील यांच्या सामाजिक कार्याचे आणि विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. संपूर्ण 7 दिवस विविध उपक्रमांनी हा कॅम्प गजबजून गेला होता. यामध्ये योगा, मलखांब, लाठीकाठी प्रशिक्षण, हॉर्स रायडिंग, जादूचे प्रयोग, जिम लाईन, कबड्डी, डान्स, बालसंस्कार, मजेदार खेळ, सहल आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपली कला सादर केली. विशेष म्हणजे बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनामुळे कॅम्पमध्ये शिस्तबद्ध वातावरण आणि आनंददायी माहोल निर्माण झाला होता. मुलांना शिक्षणासोबतच संस्कार आणि क्रीडा यांचे महत्त्व समजावे यासाठी बाबासाहेब वाकळे यांनी सातत्याने प्रयत्न केले. समारोप प्रसंगी उपस्थित पालकांनी आणि मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत आणि प्रिशा समर कॅम्प 2026 मुळे सावेडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव देण्यात बाबासाहेब वाकळे पाटील यांचे योगदान मोलाचे ठरले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज आपल्या इथे या अहिल्यानगरचे अत्यंत लोकप्रिय आमदार आणि हिंदू रक्षक माननीय संग्राम भैया जगताप आलेले आहेत. बघा, आपण साधं मी सुद्धा साहेब बक्षीस देत नव्हतो कोणाला, मी लांब थांबत होतो. ह्या कॅम्पमध्ये कोणाला मी सुद्धा सहभागी नाही, फक्त ऑर्गनाईज केलं, कोणालाही सांगितलं नाही. पण या शहराचे आमदार एवढे लोकप्रिय आहेत, त्यांचं एवढं कार्य चांगलं आहे की त्यांच्याशिवाय नगर शहरात कार्यक्रम होणे शक्य नाही. ते आले तर डॉक्टरांचं सुद्धा धन्यवाद मानावं लागेल, त्यांच्या योगायोगामुळे आमदार साहेब आले. आज उपस्थित सगळे माझे बालमित्र आणि त्यांचे आई वडील, इथे आपले सगळ्यांचे लाडके आमदार, हिंदू रक्षक आमदार संग्राम भैया जगताप आज आपल्या इथे उपस्थित आहेत. वाकळे साहेबांनी हा जो काही उपक्रम इथे राबला मागच्या 7 दिवसापासून आम्ही बघतोय रोज की कितीतरी त्यांनी गोष्टी केल्या. त्यांची आता एक सहल पण केली मागे या मुलांना घेऊन. इथे हॉर्स रायडिंग पासून क्रिकेट, मला वाटतं योगा क्लासेस, त्याच्यानंतर झुंबा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या सुंदर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या मुलांना, जिथे आता खेळ ही गोष्ट फार दुर्लभ होत चालली आहे आणि मुलांच्या हातात आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईलचा वापर जास्त केला जातोय. आज ते सगळं सोडून आज ही जी मुलं आज इथे ग्राउंडवरती आलेली आहेत आणि हा जो उपक्रम वाकळे साहेबांनी घेतलाय याच्यासाठी मी ऍक्च्युली वाकळे साहेबांचं खरंच अभिनंदन करतो. इतकं छान त्यांनी गोष्ट घेतली आणि ही काळाची गरज आहे की आपला मुलगा आज सर्व रीतीने वाढतोय, आपण अभ्यास घेतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण त्यासोबत शारीरिक व्यायाम करणं आणि स्पोर्ट्स खेळणं हे किती गरजेचं आहे हे आता नाही कळत, पण वयाच्या काही दिवसानंतर त्यांचं कळतं. कारण अ हेल्दी माइंड रिसाइड्स इन अ हेल्दी बॉडी. म्हणजे एक चांगलं डोकं, बुद्धिमान डोकं एका चांगल्या तंदुरुस्त शरीरातच राहू शकतं. जर शरीर चांगलं नसेल तर नुसता अभ्यास करून काही फायदा होत नाही. तितकंच महत्व आपण खेळाला पण दिला गेला पाहिजे. आणि नुसतं ते नाही तर मी या सगळ्या बालमित्रांना मी सांगू इच्छितो की आपण काय खातो त्याच्याकडे आपण लक्ष ठेवा. आजकाल फार इझिली आपल्याला बिस्किट्स, चॉकलेट्स, पिझ्झाज, बर्गर मिळतात सगळीकडे. त्याचीच ऍडव्हर्टाईज मोबाईलवरती पण आपण बघतोय, पण हे योग्य नाहीये मित्रांनो. आपण चांगली फळं खाल्ली पाहिजे, पालेभाज्या आपल्याला आवडत नसतील तरी खाल्ली पाहिजे, तरच आपली शारीरिक वाढ चांगली होणार आहे, आपली हाडं चांगली मजबूत होणार आहेत आणि ह्यानी आपल्याला चांगले खेळ खेळता येणार आहे. नमस्कार आणि मोठा नाही नमस्कार.
आणि खरं तर इथे जो ऑर्गनाईज केलाय वाकळे साहेबांना खरं खूप धन्यवाद. आणि इथे राबणाऱ्या सर्व टीचर्स लोक आणि जे म्हणजे जेंट्स आणि लेडीज दोघांनी एवढा छान सहभाग घेऊन मुलांना इतकं छान सांभाळलं. मुलांना कशाचीच आठवण येत नव्हती. आणि पहिल्या दिवसापासून मुलं, मी फक्त विचारलं अरे तुला कसं वाटलं, मी खूप मजा आली. म्हणजे असं शिबिर कुठेच पाहिलं नाही. आणि मुलांना फक्त खेळच होता, दुसरं काही असं की अभ्यास करायचा आहे की काही नव्हतं. आणि खूप आनंद आला त्यांना. आणि ट्रिपला तर माझा मुलगा कधी गेलाच नाही, पहिल्यांदा ट्रिपला गेला. त्याला वॉमिटिंगचा इतका त्रास होता, म्हटलं आता कसं हा ट्रिपला जाणार. पण सगळ्यांनी इतकं छान सांगून त्याला फोन केला मध्ये. तो मला म्हटला मम्मी इतकी मजा येते, मला इतका आनंद झाला की म्हणजे मला असं वाटत होतं की तो खूप वीक होऊन जाईल, त्याला वॉमिटिंग मध्ये त्रास होईल, पण त्याला तसं काही झालं नाही. आणि त्याने खूप एन्जॉय केला. आणि आम्हाला खूप आनंद झाला होता. कारण हे शिबिरला लावावं की कुठे टाकायचं, आता संगमनेर वगैरे ठिकाणी पाठवायचं तर इतकं लांब पाठवायचं म्हटलं तर आपलं मन घरी राहत नाही आणि मुलं तिथे असतात आणि इतक्या लांब टाकणं परवडणं हे सगळ्याच गोष्टी असतात. पण इथे इतकी छान योजना केली यांनी. आणि ह्या 7 दिवसात मुलांना काय खेळून काय नको असं झालं होतं. आणि असाच उपक्रम प्रत्येक वर्षी राबवावा आणि काही आवश्यकता असली तर आम्हालाही सांगावं, आम्ही त्यात सहभाग घेऊ. ही विनंती. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.